होणे अगोदर विचारतो की आपण सध्या इफिस्करास पत्रामध्ये आहोत आणि अध्याय 3 जो आहे त्याचा हा शेवटला भाग आहे आणि अध्याय 3 मध्ये वचन 14 पासून ते 21 पर्यंत आज वाचण्यात आलेलं आहे. आणि वचन 14 ची जी सुरुवात आहे त्या वचन 14च्या सुरुवातीला आपण वाचल्यानंतर सिमिलर सुरुवात आपल्याला दिसते. जर आपण पाहिलं तर पहा बरं, अध्याय 3 वचन 14 आणि त्याची सुरुवात अशी आहे, या करिता. तर या करिता म्हटल्यावर आपण ग्रामॅटिकली ज्यावेळेस पाहतो या करिता, मग लगेच प्रश्न निर्माण होतो की कशा करिता. ठीक आहे, मग कशा करिता म्हटल्यावर आपण जर असं मागे गेलो तर आपल्याला 3रा अध्याय पहिलं वचन दिसतं, सुरुवात दिसते आणि त्या ठिकाणी लिहिलेलं आहे या करिता. बघितलं, परत काय म्हटलेलं आहे, या करिता. म्हणजे पुन्हा कशा करिता, म्हणजे अध्याय 3 वचन 14 पासून पुढं जे लिहिलेलं आहे ते या करिता. या करिता म्हणजे कशासाठी, अध्याय 3 वचन 1 पासून 13 पर्यंत लिहिलेलं आहे त्या करिता. बरोबर आहे. तर आता पुन्हा अध्याय 3 वचन 1 या करिता म्हणजे कशा करिता. मग पुन्हा जर आपण मागे गेलो अध्याय 2 आणि वचन 11 पासून पुढं, तिथं सुरुवात अशी केलेली आहे यास्तव. म्हणजे या करिता समजून घ्यायचं, यास्तव काय समजून घ्यायला पाहिजे. मग यास्तव काय बाबा, तर अध्याय 2 वचन 1 पासून 10 पर्यंत तुम्ही आपले अपराध व आपली पातके यामध्ये मृत होता. म्हणजे इथून सुरुवात आहे. यू गेट इट. म्हणजे इथून काय, इथून सुरुवात आहे. जर अध्याय 3 वचन 14 पासून ते 21 पर्यंत समजून घ्यायचं आहे तर अध्याय 2 वचन 1 पासून 10 पर्यंत समजल्याशिवाय आपल्याला खालचा अध्याय किंवा शास्त्र भाग कळणार नाही. म्हणजे हे कसे लिंक्ड आहे, हे प्रत्येक गोष्टीला काय लिंक्ड आहे. म्हणजे शास्त्र शास्त्राचा उलगडा करतं. म्हणजे मनुष्याची बुद्धी, मला असं वाटतं, शास्त्र असं बोलतं, याऐवजी शास्त्र काय करतं, शास्त्र शास्त्राला उलगडून सांगतं. म्हणून पॉल जो आहे करिन्थकरास पहिलं पत्र 2रा अध्याय वचन 13 पासून पुढं यामध्ये पॉल खूप सुंदर एक्सप्लेन करतो. पॉल काय म्हणतो माहितीये का, आम्ही, म्हणजे पॉल असं म्हणतो, आम्ही कसं तुम्हाला एक्सप्लेन करतो तर आध्यात्मिक गोष्टींवर आध्यात्मिक गोष्टींची जुळवणूक करतो आणि मग तुम्हाला सांगतो. आम्ही आमच्या मनचं सांगत नाही असं पॉल म्हणतो. म्हणजे जर समजा यथायोग्य रीतीनं शास्त्राचा उलगडा करायचा आहे तर शास्त्रच शास्त्राला उलगडतं. म्हणून मी सदैव हे सांगत असतो, कोण खोटा आहे किंवा कसं ओळखायचं खोटा संदेष्टा, कसं ओळखायचं जो व्यक्ती खोटा संदेश देतो, कसं ओळखायचं जो मॅनिप्युलेशन करतो. जेव्हा एखादा व्यक्ती असं म्हणतो ना मला असं वाटतं, शास्त्राचं एक्सप्लेनेशन करताना मला असं वाटतं किंवा मला असं प्रगट झालेलं आहे, ज्यावेळेस व्यक्ती असं म्हणतो ना त्यावेळेस तो खोटा आहे. कारण शास्त्र काय करतं, शास्त्रच शास्त्राला उलगडतं. संदेशवाहकाचं काम काय आहे, संदेशवाहकाचं काम हे आहे की जो उलगडा आहे तो त्याच्या लोकांसमोर उलगडून दाखवावा. स्वतःच्या मनचं येऊन इथं काय सांगावं का, नाही. तर शास्त्र शास्त्राचा उलगडा कसा करतो हे मंडळीला समजावून सांगण्याचं कर्तव्य हे देवाच्या सेवकाचं आहे. म्हणून आता बघा किती सुंदर रीतीने आपण शिकत आहोत. बघा अध्याय 3 वचन 14 पासून पुढं जर आपण पाहिलं सुरुवात अशी आहे या करिता. पुन्हा आपण गेलो अध्याय 3 वचन 1 पासून या करिता. पुन्हा आपण वर गेलो यास्तव. पुन्हा आपण वर गेलो मग पॉल सुरुवात करतो तुम्ही आपले अपराध व आपली पातके. म्हणजे विषयाला सुरुवात जी आहे ती इथून आहे. डिड यू गेट इट. विषयाला सुरुवात कुठे आहे, विषयाला सुरुवात इथून आहे आणि ती विषयाची सुरुवात होत आहे. आणि विषयाची सुरुवात होत असताना मेनली काय आपल्याला दिसतं, मेनली असं दिसतं पॉल त्यांना म्हणत आहे तुम्ही आपले अपराध आपली पातके याच्यामध्ये मृत होता. आणि हे मनुष्याला तो सांगत आहे, तुमची आणि माझी मुळातली असणारी अवस्था तो सांगत आहे. तुम्ही इथं बसलेले जर तुमची अवस्था जर तुम्हाला कळाली नाही तर तुम्हाला जे त्या ठिकाणी प्रार्थना आहे ना ती कळणार नाही. आता उदाहरणामध्ये बघा त्या ठिकाणची प्रार्थना तुमच्या बायबलमध्ये तुम्ही जर पाहिलं, तुम्ही बघा बरं तुमचं बायबल खोला, त्याच्यामध्ये तुमची प्रार्थना बघा काय लिहिलेली आहे, कुणासाठी करत आहे बघा. कोणीतरी मोठ्यानं वाचा, पुन्हा एकदा वाच बेटा प्रार्थना ती 14 पासून पुढं. हा बरोबर आहे. म्हणजे गुडघे टेकून विनंती करणं हे प्रार्थनेचं चिन्ह आहे. ओके, तर तो असं म्हणतो मी तुम्हासाठी प्रार्थना करतो. ओके, मी तुम्हासाठी काय करताय, प्रार्थना करताय. तुम्हाला इथे बसलेले लोक आपण सगळेजण जे आहोत, समजा असं, ओके समजा पॉल ज्यानं पवित्र शास्त्रातील 13 पत्र लिहिले,
हा, तो पॉल मुंबईमध्ये आला, चेंबूरमध्ये. ओके, चेंबूरमध्ये आला आणि तो म्हणाला की हे मंडळी, तुम्ही सगळेजण एकत्र या, मला तुमच्यासाठी प्रार्थना करायची. पॉल काय म्हणत आहे? मला तुमच्यासाठी प्रार्थना करायची. कोण पॉल? ज्याला प्रभू येशू ख्रिस्तानं स्वतः दर्शन दिलं, ज्याला प्रभू येशू ख्रिस्त स्वतः दर्शन दिलेलं आहे, समोर असं दिलं, हे प्रभू तू कोण आहे असं म्हटल्यावर, ज्या येशूचा तू छळ करतोस तो मी आहे असं पॉल म्हणतो. आता मी तुला दाखवतो, सेवकांना ह्याला मी आता दाखवतो की माझ्या नामास्तव ह्याला किती छळ सहन करावा लागतो. आणि तो प्रेषितामध्ये कनिष्ठ, मी पण प्रेषित असं तो म्हणतो, पत्र लिहितो. ती पत्र पवित्र शास्त्रामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहेत. शास्त्र असं म्हणतं की पौलाच्या अंगावर लोक रुमाल टाकायचे आणि रुमाल तो घ्यायचे आणि रोग्याच्या अंगावर टाकला तर रोगी बरा व्हायचा. म्हणजे एवढं सामर्थ्य ह्या पौलामध्ये होतं. असा सामर्थ्यशाली पॉल बर का. जर समजा चेंबूरमध्ये आला आणि तो म्हटला की चला मीटिंगला कोण कोण येते, ठीक आहे, आपण सगळेजण धाव घेऊ पॉलाच्या मीटिंगला, सगळेजण जाणार. त्याच्याहून पलीकडे बर का, पॉल आता मीटिंग संपलेली आहे आणि पॉल म्हणतो मला तुमच्यासाठी प्रार्थना करायची आहे. कोण म्हणत आहे? खुद्द पॉल. मला तुमच्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. तुम्ही काय काय विनंत्या घेऊन पॉलाकडे जाल? कोण कोणत्या विनंत्या आपल्याकडे असतील? पॉल म्हणजे ज्याचं देवासंगती डायरेक्ट संबंध आहे, ज्याला देव डायरेक्ट 3दा बोलतो की बाबा रे बघ, तू स्थिर राहा, मी तुझ्या बरोबर आहे. त्याला तू उत्तेजन देतो प्रेषितांच्या कृत्यामध्ये. पॉल जो पत्र लिहिणारा, पॉल जो देवाशी बोलणारा, अरे जबरदस्त पॉल. आणि तो आता म्हणतो मला तुमच्यासाठी प्रार्थना करायची. असं म्हणाल्यावर आपण तिथं गेलो तर काय काय प्रार्थना पॉल करू शकतो आपल्यासाठी, किंवा आपल्या विनंत्या काय असतील पॉलासाठी? पॉल आमच्यासाठी अशी अशी विनंती तू सादर कर देवाला. पॉला तू ही प्रार्थना कर. अनेक विनंत्या, अनेक प्रार्थना तुमच्या कदाचित मनामध्ये असतील. आम्ही पौलाला ही रिक्वेस्ट सांगेन, आम्ही पौलाला ती रिक्वेस्ट सांगेन, आम्ही पौलाला हे कराव्यास सांगेन, आम्ही पौलाला ते कराव्यास सांगेन, माझ्यासाठी अमुक अमुक प्रार्थना कर. कदाचित रिसेंट तुमची जी काही गरज असेल, तुम्हाला हे जर मला मिळालं ना आयुष्यात, बस अजून काय नकोय. आणि तुम्ही पौलाला जाऊन पौला फक्त ह्याच्यासाठी जरा सेटिंग लाव देवाचं बरोबर, फक्त एवढंच देवाकडे माग, बाकीचं खूप झालं मला, बाकीचं काय नको. पौलाला अशा विनंती आपण देऊ, पौलाला असं काहीतरी सांगू. पण पॉल मंडळीसाठी प्रार्थना करत आहे. ओके, आता पुन्हा मी तुम्हाला सांगतो बघा, तुम्ही जे इथं बसलेले आहात सगळेजण विश्वासणारे, आपण म्हणतो पवित्र जन होण्याकरिता निवडलेले, वेगळे केलेले, म्हणजे कुणासाठी? तर अध्याय इफिसकरास पत्र अध्याय 1 आणि वचन 1 पासून पुढे बर का, म्हणजे स्पेसिफिकली कुणासाठी? ठीक आहे, लक्ष द्या बर का. तो म्हणतो इफिस येथील पवित्र जन व ख्रिस्त येशू मधील विश्वास ठेवणारे, यास देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित पॉल याच कडून. म्हणजे पुन्हा एकदा स्पेसिफिक मंडळीतील कोण लोक आहेत? पवित्र जन होण्याकरिता बोलावलेले, विश्वास ठेवणारे, निवडलेले. ओके, सगळ्यांसाठीच का? आता समजा पॉल आलेला आहे, सगळे लोक झाले, पॉल स्पेसिफाईड करतो. तो म्हणतो पवित्र जन होण्याकरिता निवडलेले, वेगळे केलेले, यांच्यासाठी स्पेसिफिक. सगळ्यांसाठी का? नाही. मग आता ही जी प्रार्थना आहे याकरिता म्हणजे कसे करिता? मागे ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्याकरिता मी आता तुमच्यासाठी प्रार्थना करणार. मागं कोणत्या गोष्टी घडल्यात? तो म्हणतो मंडळी तुम्हाला माहित आहे का, तुमची निवड पृथ्वीच्या स्थापने अगोदर झाली आहे. हो ठीक आहे, तुम्ही निवडलेले आहात, वेगळे केलेले आहात, देवाने तुमच्यावर कृपा केली, देवाने तुम्हाला प्रभू येशू ख्रिस्त दिला, प्रभू येशू ख्रिस्तामध्ये तुमचं तारण झालं, हे सगळं तो बोलतो. मग त्यांना म्हणतो की लक्षात घ्या, तुम्ही तुमचे अपराध व आपली पातके याच्यामध्ये मृत होता, हे तुम्हाला ठाऊक आहे का? मंडळी म्हणते हो आम्हाला ठाऊक आहे. तो म्हणतो अच्छा, हे विसरू नका. म्हणून अध्याय 2 वचन 11 पासून पुढे म्हणतो विसरू नका, वारंवार लक्षात ठेवा तुमचं तारण कुठून झालेलं आहे, वारंवार लक्षात ठेवा तुम्हाला कुठून निवडलेलं आहे, विसरायचं नाही. हो माझं विसरलो मी नाही, जुनेर विसरू नका, तुमची अवस्था विसरू नका, कधीच विसरायचं नाही. कोण तुम्ही, कुठले तुम्ही, कधीच विसरू नका, विसरायचं नाही. आपण ज्या वेळेस आपलं मागील आयुष्य ज्या ठिकाणाहून तुम्हाला काढलेलं आहे हे विसरत नाही, लक्षात घ्या, वारंवार तुम्हाला ते उत्तेजन देतं. जो मनुष्य, या जगातील मनुष्य असतात बघा, जगातलं एक शिक्षण आहे नीतीचं शिक्षण, ते असं म्हणतात की जर तुम्ही गरिबीतून वर आला असाल ना तर विसरू नका हा तुम्ही कुठून आलात. म्हणजे काय, ज्या ठिकाणी तुम्ही आहात त्याची व्हॅल्यू तुम्हाला कळते. हे नीतीचं शिक्षण आहे. प्रियाने लक्षात घ्या, पवित्र शास्त्रामध्ये पॉल तुम्हाला तारणाविषयी ती गोष्ट सांगतो. तुम्ही कुठून आलात हे विसरू नका, तुम्हाला कुठून निवडलंय हे विसरू नका,
तुमची अवस्था काय होती हे विसरू नका. आणि मग याकरिता पॉल म्हणतो, मी तुम्हाला आता पुढे सांगतो. कोणत्या करिता? तर अध्याय 3 वचन 1 पासून पुढे तुम्ही लक्षात घ्या, तो म्हटलेला आहे बघा, मी ख्रिस्त येशूचा बंदीवान. कारण का? तो एनकरेज करतो. मग जर तुम्ही विसरले नाही तुम्ही कुठून आलेला आहात, तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये आहात, यू विल बी रिजॉइस्ड. तुम्ही रिजॉइस करा. पॉल म्हणतो, पहा मी कोण होतो? अहो, मंडळीचा छळ करणारा, मी वाईट, अहो मी त्या पवित्र जनातील लहानातून लहान, ही सगळी माझी अवस्था होती आणि मी कधीही ते विसरत नाही. पॉल म्हणतो, मग कोणता आहे? म्हणजे मी बंदीवान आहे, मी सध्या जेलमध्ये आहे, पण मला त्याचं काय नाहीये. ज्याची मी सेवा करतो, ज्या लोकांमध्ये करतो, त्यांना ते भूषण आहे. मागच्या वेळेसचा संदेश तुम्हाला आठवत असेल, तो म्हणतो सहभागिता किती महत्वाची आहे, मग सहभागिता किती आशीर्वादाची आहे, तुम्ही सगळ्यांनी सहभागितेत यायला पाहिजे, असं तो सांगतो. आणि मग पॉल अशा लोकांसाठी, ओके, म्हणजे कोण? निवडलेले, नेमलेले, वेगळे केलेले, जे लोक हे विश्वास ठेवत आहेत की त्यांचं मागील जीवन कसं होतं, आम्ही आमचे अपराध, आमची पातके याच्यामध्ये मृत होतो, म्हणजे टोटल डिप्रॅव्हिटी, म्हणजे पूर्ण भ्रष्टतेवर आमचा विश्वास आहे की हो आम्ही भ्रष्ट आहोत, आम्ही स्वतःचं तारण साध्य करून घेऊ शकत नाही. आणि पॉल म्हणतो, हो मग तुम्ही हे मान्य करता का तुमचं तारण कृपेनं झालंय? हो, आमचं तारण कृपेनं झालंय. बघा मी तुम्हाला काय म्हणत आहे, ते लोक ज्यांचं तारण कृपेनं झालंय ते लोक काय करतात? ते लोक विसरत नाहीत की ते आलेत कुठून, कारण ते म्हणतात आमच्यावर कृपा झाली. कृपा झाली म्हणजे नेमकं काय आहे ना? आमची लायकी नव्हती, आमची योग्यता नव्हती, आमची पात्रता नव्हती, येशू ख्रिस्तामध्ये आमचं तारण झालं. ते लोक विसरतात का? ते लोक विसरत नाहीत. त्यांच्यासाठी पॉल म्हणतो, पहा मी तुमच्या समोर स्वतःचं व्यक्तिमत्व ठेवतो. आज मी बंदीवान आहे, प्रभूमध्ये आनंदित आहे. मी बंदीवान, तुमच्यासाठी आशीर्वाद. तुम्हीही तुमचं जीवन जगत आहात, कितीही कठीण परिस्थिती, कितीही कठीण क्लेश, त्याच्यामध्ये जर तुमचं तारण झालेलं आहे, तुम्ही त्या क्लेशाकडे किंवा दुःखाकडे न पाहता तुम्ही तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे पाहता आणि ती तुम्हाला भूषण असतं. आपण म्हणतो वाव, पॉल म्हणतो त्यांच्यासाठी, ते लोक. आता पुढे येतो, याकरिता, म्हणजे जे या कॅटेगरीत बसतात ते सगळेच का? नाही, जे या कॅटेगरीत बसतात त्यांच्यासाठी ही प्रार्थना आहे. आणि ही जी प्रार्थना आहे ना, तुमची जर इच्छा आहे की ही पौलाची प्रार्थना तुम्हाला आणि मला कळावी, ही पौलाची प्रार्थना तुमच्या आणि माझ्या वैयक्तिक जीवनासाठी असावी, आपल्या मंडळीसाठी असावी, तर तुम्ही नेहमी त्या साच्यामध्ये बसणारे लोक असणं आवश्यक आहे. जर त्या साच्यामध्ये आपण बसणारे नाहीये ना, तर योग्य प्रकारे त्याचा आउटकम कधीच येणार नाही. उदाहरणामध्ये जर समजा आपल्याकडे साचे असतात, माहित आहे, चकलीचा साचा, शेवायाचा साचा, बरोबर आहे. जर समजा त्या साच्यामध्ये योग्य तो माल बसला नाही, तर त्याचं जे आउटकम आहे ते दाबल्यानंतर जे बाहेर यायला पाहिजे ते येऊ शकेल का? नाही. त्याच्यामध्ये योग्य त्या साच्यामध्ये बसणार एक माल, मसाला असणं आवश्यक आहे. जर तो नाहीये तर त्याचा आउटकम प्रॉपर नाहीये. तुम्ही आणि मी विचार, त्या साच्यामध्ये बसणारे लोक आपण असायला पाहिजे. कधी कधी आपण अनेकदा असे विचार करत असतो की देवाची इच्छा, देवाची योजना ही नेमकी कशी आहे, आम्हाला कसं कळेल, आम्हाला कसं समजेल, असा आपण अनेकदा विचार करतो. उदाहरणामध्ये बघा, आपण देवाचं जे होरायझन असतं, त्याची जी इच्छा, एकदम मोठं क्षितिज त्याच्या योजनेमध्ये असतं, आणि आपण विचार करतो की देवाची इच्छा, त्याची योजना कशी आहे आणि ती मला समजून घ्यायची आहे वगैरे, अनेक अशा गोष्टी असतात ज्या शास्त्रामध्ये नमूद आहेत. पण आपण काय करतो माहितीये का, अनेकदा आपण आपले प्लॅन्स, आपल्या योजना, मी काय विचार करतो, हे एक मोठा असा स्वतःचा एक सर्कल खणतो आणि त्याच्यामध्ये बसतो. आणि मग आपली इच्छा अशी असते की या योजनेमध्ये, या इच्छेमध्ये, या प्लॅन्स मध्ये देवानं यावं आणि देवानं यामध्ये बसून मी जो प्लॅन केलेला आहे ना, तो यथायोग्य रीतीनं पूर्णतेस न्यावा. म्हणजे इन्स्टेड त्याच्या योजनेमध्ये जायऐवजी मी माझ्या प्लॅन्स मध्ये बसलेलो आहे आणि मी म्हणत आहे की तू ये आणि लेट गेट फुलफिल्ड बाय यू. पण मी काय केलेलं आहे, माझ्या योजना, माझ्या इच्छा, माझ्या आकांक्षा मी घेऊन बसलेलो आहे आणि मी म्हणत आहे की देवा तू येऊन फुलफिल कर, तू येऊन पूर्णतेस ने. हे अनेकदा तुमचे आणि माझे थॉट्स असतात. साचा जो असतो
त्या साच्यामध्ये तुम्हाला आणि मला जाऊन बसायचं आहे. इन्स्टेड तुम्ही बसलेल्या साच्याला म्हणतात ये आणि मला घालून घे. नाही, तुम्हाला आणि मला त्या साच्यामध्ये बसणारे व्यक्तिमत्व बनणं फार गरजेचं आहे, जो देवाचं आहे, जी देवाच्या योजना आहेत. आणि त्या कशा आहेत? ते सशास्त्र आहेत, त्या शास्त्रानुसार आहेत. ते शास्त्रात गेल्याशिवाय तुम्हाला आणि मला कळणार नाही. म्हणून पौलाची ही जी प्रार्थना आहे ही तुम्हाला आणि मला कधी आणि कशी लागू होऊ शकेल. पौल जर म्हणत आहे मला तुमच्यासाठी प्रार्थना करायची आहे, मग पौलाला कोणती प्रार्थना तुमच्या आणि माझ्यासाठी करायचं आहे? वचन काय सांगत आहे? तर त्याच्याकडे आपण जर गेलो, पौल काय प्रार्थना करतो बघा. तो असं म्हणतो, याकरिता स्वर्गातील पृथ्वीवरील प्रत्येक वंशास ज्या पित्यावरून नाव देण्यात येते, ठीक आहे, त्या पित्यासमोर मी गुडघे टेकून अशी विनंती करतो की, म्हणजे प्रार्थना करत आहे पौल, विनंती करत आहे. परत बोलत बरं, कुणासाठी? बरं, कुणासाठी विनंती आहे? सगळ्यांसाठी नाही, निवडलेले, वेगळे केलेले, पवित्रीकरण, ठीक आहे, ख्रिस्त येशूवर विश्वास ठेवणारे त्या लोकांसाठी. कोण आहेत हे लोक? मी पुन्हा आठवण करून देते बरं का. लागूकरण कसं आहे बघा, पुन्हा आठवण करून देते. कोण आहेत हे लोक? जे म्हणत आहेत की हो तुम्ही आपले अपराध, हो आम्ही आमचे अपराध, आमची पातके याच्यामध्ये मृत होतो, स्वतःहून काही करू शकत नव्हतो, आमचं तारण कृपेनं विश्वासाच्या द्वारे झालेलं आहे, हा आमचा विश्वास आहे. त्या लोकांसाठी पौल पुन्हा पुढे जातो. पौल म्हणतो ते तुम्ही लोक विसरले नाही ना, ते लोक, ते जे वारंवार म्हणतात की आमची योग्यता नाही, आमची पात्रता नाही, आम्हाला ख्रिस्तामध्ये तारलेला आहे, ते लोक. सगळेच का? नाही. स्वतःच्या बुद्धिमत्तेवर विश्वास ठेवणारे का? नाही. देवाच्या कृपेवर विसंबून राहणार आहे ते सगळेच आहेत का? नाही. स्वतःला ख्रिस्ती म्हणवणार आहेत? हो, भरपूर आहेत. स्वतःला ख्रिस्ती म्हणवत आहेत का? हो, म्हणवत आहेत. तेच आहेत का ते? नाही. कोण आहे ते? जे स्वतःला आम्ही डिप्रायव्हेट आहोत, आम्ही भ्रष्ट होतो, आम्ही स्वतः चांगली निवड करू शकत नव्हतो, आम्हाला निवड करणंही कळत नव्हतं, कारण आदमाद्वारे आमच्यामध्ये पातकाचा शिरकाव झाला, आम्ही स्वतःला तारू शकत नव्हतो आणि आमचं तारण दुसऱ्या आदामानं केलं. आमचा विश्वास तो आहे, त्याच्यावर आम्ही विसंबून आहोत, तोच काय आमचा सर्वसर्व आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही काय करत आहोत? आमची पावलं टाकत आहोत. म्हणून त्यांच्याकरिता पौल असं म्हणतो, त्याने म्हणजे कुणी? त्या देवाने, त्या पित्याने काय करावं? तर बघा काय म्हटलंय, त्या पित्याने, त्याने आपल्या ऐश्वर्याच्या संपत्तीप्रमाणे तुम्हास असे दान द्यावे की. काय म्हणत आहे? कसे द्यावे दान तुम्हाला? दान कसं मिळावं तुम्हाला? बोलतो ऐश्वर्याच्या संपत्तीप्रमाणे. दान कसं असावं? ऐश्वर्याच्या कुणाच्या ऐश्वर्याच्या? देवाच्या ऐश्वर्याचं. देवाचं ऐश्वर्य किती आहे बरं? लिमिट आहे त्याला? अनलिमिटेड. ही प्रार्थना सगळ्यांसाठी आहे का? नाही. हो, पौल असं म्हणते का ओके क्लेपा माझी तुझ्यासाठी प्रार्थना आहे, तुला देव आपण असला भारी आशीर्वाद द्यावा ना, काय सांगू तुला. तर म्हणतो नाही, आपल्या ऐश्वर्याच्या प्रतिप्रमाणे, म्हणजे तुम्हाला आपल्या ऐश्वर्याच्या संपत्तीप्रमाणे तुम्हास असे दान द्यावे की तुम्ही त्याच्या आत्म्याच्या द्वारे अंतर्यामी बलसंपन्न असावे. कसं असावं? तर त्याच्या आत्म्याच्या द्वारे अंतर्यामी बलसंपन्न असणारे लोक तुम्ही असावे, त्याच्या ऐश्वर्याच्या मानानं. तर त्याचं ऐश्वर्य नेमकं कसं आहे बघा. काय काय म्हटलेलं आहे? वचन 8 आपल्याला दिसतं, सर्व पवित्र जनातील लहानातून लहान, पौल म्हणतो 3 अध्याय 8 वचन, की त्या मजवर अशी कृपा झाली की मी ख्रिस्ताच्या अगाध संपत्तीची सुवार्ता विदेशी लोकांस सांगावे. विसरले तुम्ही? संपत्ती काय होती? अगाध संपत्ती काय होती बरं? त्याची संपत्ती काय होती? सुवार्ता. तुम्हाला बघितलं काही जे आधुनिक मंडळातील जे लोक आहेत ना, ते असे म्हणतात देव त्याची अगाध संपत्तीची लक्षात घ्या, तुम्हाला तो ऐश्वर्याच्या संपत्तीने तुम्हाला आशीर्वाद देणार आहे, मग तुम्ही किती वाढणार आहे. देव आशीर्वाद देणार. स्वर्गामध्ये काय? सोनं. स्वर्गामध्ये काय? हिरे. स्वर्गामध्ये काय? गाड्या. अरे जमिनी. हा आम्हाला काय आशीर्वाद मिळणार आहे देवाचा. पौलाची हे जे वाक्य आहे ना, हे वाक्य फार अयोग्य रीतीने घेतलं जात आहे. कोणत्या दृष्टिकोनातून घेतलं जात आहे माहितीये का? देव आशीर्वाद देणार,
आता संपलं आमचं. मग आम्हाला काय मिळणार आहे? आम्हाला गाडी, घोडा, घर, हो देवच देतोय सगळे. पण पॉल ज्या संपत्तीच्या मानानं म्हणते ते ऑलरेडी पॉलने एक्सप्लेन केलंय की खरी संपत्ती काय आहे. तो म्हणतो खरी संपत्ती सुवार्तेची आहे. खरी संपत्ती सुवार्त आहे. आणि पॉल या ठिकाणी प्रार्थना काय करत आहे? पॉल म्हणतो, हे विश्वासणारे तुम्ही, हे पवित्र जन होण्याकरिता निवडलेले, वेगळे केलेले, अहो जे तुम्ही तारलेले आहात, त्या मला तुम्हाला सांगायचं आहे की पहा, त्याने आपल्या ऐश्वर्याच्या संपत्तीप्रमाणे तुम्हाला असं दान द्यावे. आणि पॉलानं ऑलरेडी सांगितलंय खरी संपत्ती कुठली आहे. तो म्हणतो सुवार्तेची संपत्ती. आणि पॉल त्याचं एक्सप्लेनेशन कसं करतो बघा 8व्या वचनामध्ये. तो असं म्हणतो, सर्व पवित्र जनातील जो मी लहानातून लहान, त्या मजवर अशी कृपा झाली की ख्रिस्ताच्या अगाध संपत्तीची सुवार्ता विदेशी लोकांत सांगावी. ती संपत्ती कशी? अगाध संपत्ती. त्या संपत्तीची सुवार्ता विदेशी लोकांत सांगावी. आणि तीच संपत्ती पॉल या ठिकाणी बोलत आहे. पॉल म्हणतो की त्यानं तुम्हाला दान द्यावं. कसलं दान द्यावं? तो म्हणतो त्याच्या ऐश्वर्याच्या संपत्तीप्रमाणे. म्हणजे यू विल कम टू नो द मिस्ट्रीज. ही जी मिस्ट्री आहे ना, ही मिस्ट्री तुम्हाला कळावी. हे जे रहस्य आहे ना, हे रहस्य तुम्हाला कळावं. काही जण बघा असे असतात बघा, जे असं म्हणतात की आम्हाला काय ना सिद्धांत ठाऊक नाहीत बरं का, आम्हाला डॉक्ट्रिनशी काहीच घेणं देणं नाही, आम्हाला येशू माहिती आहे खूप झालं. साफ चुकीचं आहे असं म्हणलं. साफ चुकीचं आहे. ऍज सून ऍज देव हा शब्द येतो ना, तर थिओलॉजीला सुरुवात होते. डिड यू गेट इट? ज्यावेळेस देव हा शब्द येतो ना, थिओ, तर तुम्हाला थिओलॉजीला स्टार्ट होते. आणि ज्यावेळेस तुम्ही म्हणता ना आम्हाला ना येशू ख्रिस्ताशी काहीच, आम्हाला येशू ख्रिस्ताशी काहीच नको, ज्यावेळेस तुम्ही त्रैक्यावर विश्वास ठेवता ना, सिद्धांताला सुरुवात झालेली आहे. म्हणजे यू बाउंड टू डिग इट. तुम्ही असं नाही म्हणू शकत आम्हाला काहीच माहित नाही, समोरून जे येतं ते आम्ही ऐकतो, संपला आमचा विषय. नाही, तुम्ही बाउंड आहात या गोष्टीसाठी. का? आम्हाला शिकायचं आहे, आम्हाला समजून घ्यायचं आहे सिद्धांत काय. आणि पॉल काय म्हणतो मग या ठिकाणी? पॉल म्हणतो की त्यानं आपल्या ऐश्वर्याच्या संपत्तीप्रमाणे तुम्हाला असं दान द्यावं. संपत्ती कुठल्या? फुल सुवार्ता. आणि मग तुम्ही जर अजून आपले मेसेजेस जर बॅक गेले, तुम्ही ऐकलं तर पॉल बघा इफिसच्या मंडळीला वारंवार म्हणतो की ही जी संपत्ती, ही जी मिस्ट्री, हे जे रहस्य, हे जे गुज अनेकांपासून गुप्त होतं, ते त्याच्या लोकांना रिव्हील करण्यात आलं. तुम्ही बघितलं काय करतो? स्टेप बाय स्टेप सांगतो. ज्या वेळेस तुम्ही पवित्र जन होण्याकरिता निवडलेले, वेगळे केलेले लोक, ज्या वेळेस तुमचं तारण होतं, यू आर बाउंड टू स्टडी द स्क्रिप्चर. तुम्ही सिद्धांत शिकायला बाउंड आहात. कोणीही येऊन तुम्हाला हेलकावणाऱ्या वाऱ्यासारखं फिरवू नाही शकत. You are always been there and standing and asking questions, studying the scripture. तुम्हाला लगेच कळणार की अरे हे काहीतरी वेगळ्या वळणावर चालले बरं का. काल मी ना एक व्हिडिओ बघितला, काल रात्री. ओके, तर त्या व्हिडिओमध्ये ना एक व्यक्ती होता आणि तो समोर उभा राहिला. त्याच्या डोक्यावर आणि अंगावर ना तेल टाकत होते आणि प्रार्थना करत होते आणि काहीतरी बडबडत होते. ओके, आणि मी ते पाहत होतो आणि इतकं आंधळ झालेलं आहे ना सगळं, अनॉइंटिंगच्या नावाखाली एकदमच आंधळ झालेलं आहे. आपल्या बायबल स्टडीमध्ये हा प्रश्न मला विचारला मोठ्यांच्या बायबल स्टडीमध्ये की सर हे अनॉइंटिंग वगैरे खूप शब्द आजकाल प्रचलित झालेला आहे, हे अनॉइंटिंगचं करायचं काय? हे खूप जास्त प्रचलित होत आहे. तुम्ही जर बघितलं नवीन करारामध्ये अनॉइंटिंग हा शब्द नाही, अनॉइंटिंग हा शब्द तुम्हाला जुन्या करारात दिसतो. ऑइल टाकून अनॉइंटिंग करायचे आणि त्या लोकांना खूप चांगलं वाटतंय आजकाल तो शब्द घ्यायचा आणि तो शब्द यू आर अनॉइंटेड, काय इंटरनॅशनल स्पीकर, अनॉइंटेड इंटरनॅशनल स्पीकर, अनॉइंटेड. आणि लोकांना ते खूप आवडा लागलंय. लोक त्याच्या खूप जवळ चाललेत. लोकांना वाटतं काहीतरी फार विलक्षण आहे, अनॉइंटिंग झालंय याला. पण असं काही आहे का? तुम्हाला दिसतं जर नवीन कराराच्या पत्रांमध्ये आपण गेलो तिथं स्पेशली असं लिहिलंय, निवडलेला, वेगळा केलेला, पवित्र जन होण्याकरिता बोलावलेला, विश्वासणारा ख्रिस्त येशू मधील. कारण ही जी निवड आहे ना ती त्या
प्रक्रियेसाठी आहे, एका विशेष कारणासाठी, एका विशेष वेळेसाठी अनॉइंटमेंट व्हायची. आणि जर तुम्ही अनॉइंटेड मॅन ऑफ गॉड जर जुन्या काळातील सगळे बघितले ना, कोणी घ्या बरं का, अनॉइंटेड मॅन ऑफ गॉड, सगळे पापी बरं का, सगळ्यांनी पाप केलं. ते मला माहित आहे, द मोस्ट अनॉइंटेड मॅन कोण होता? प्रभू येशू ख्रिस्त, दुसरं कोणच नाही. प्रत्येक जण पाप करणारा, प्रत्येक जण पाप केला, अनॉइंटेड झाला. हो, काही वेळेसाठी, काही कारणासाठी, एका विशेष उद्देशासाठी अनॉइंटेड करण्यात यायचं जुन्या करारामध्ये. आणि ते काम व्हायचं, त्या कामासाठी त्याला अपॉइंटमेंट करण्यात यायची. त्याच्यानंतर नाही, ती एका काही वेळेसाठी होती, पण सगळे भ्रष्ट होते, सगळे पडले. तुमचा आणि माझा प्रभू येशू ख्रिस्त, तुमचा आणि माझा देवाचा ज्येष्ठ पुत्र, तुमचा आणि माझा मोठा भाऊ प्रभू येशू ख्रिस्त, तो कधीच पडला नाही बरं का. म्हणून तो तुमचा आणि माझा मध्यस्थ आहे. म्हणून पवित्र शास्त्रामध्ये जर तुम्हाला आणि मला बघायचं आहे की हू इज अनॉइंटेड मॅन ऑफ गॉड, इट्स ओनली लॉर्ड जीसस क्राइस्ट, नथिंग एल्स, नोबडी एल्स. सगळे अनॉइंटेड होते, एका विशेष कामासाठी त्यांना अनॉइंटेड केलं, बिलकुल केलं. एका विशिष्ट वेळेसाठी केलं, बिलकुल केलं. काय त्यांनी योग्य काम केलं, बिलकुल केलं. पण ते एका विशेष कारणासाठी त्यांना नेमलेलं होतं. काय ते भ्रष्ट झाले, बिलकुल झाले. काय त्यांनी पाप केलं, बिलकुल केलं. काय त्यांनी पश्चाताप केला, बिलकुल केलं, नो प्रॉब्लेम. पण ते एका विशेष कारणासाठी होते. आणि आज बिलकुल तेच फॅड या जगामध्ये आलंय, तेच शब्द घेऊन या जगामध्ये लोक आलेत आणि काहीतरी विशेष स्वतःला संबोधत आहेत. त्यांचा आणि पवित्र शास्त्राचा दूरपर्यंत संबंध नाहीये. पवित्र शास्त्र तुम्हाला आणि मला, पॉल जे सांगत आहे तो म्हणतो की मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो, पण तुम्ही कोण आहात? पॉल म्हणतो हे तुम्ही विसरू नका, तुम्ही आपले अपराध व आपली पातके याच्यामध्ये मृत होता. आपण 4थ्या अध्यायाच्या पुढे ज्यावेळेस जाणार आहे ना, जसं मी तुम्हाला ऑलरेडी प्रॉमिस केलंय, त्याच्यामध्ये पॉल आपल्याला सांगणार आहे की आता तुम्ही पुढे ही वाटचाल करत असताना प्रगतीशील पवित्रीकरणामध्ये, कारण तुम्ही निवडलेले, वेगळे केलेले आहात, आता तुम्ही कसं जगायचं आहे असं तो शिकवणार आहे आपल्याला 4थ्या अध्यायामध्ये. पण 3ऱ्या अध्यायापर्यंत पॉल काय करत आहे? पॉल एक सिस्टमॅटिकली तुम्हाला आणि मला शिकवत आहे, सांगत आहे, आठवण करून देत आहे की तुमचं आणि माझं तारण कसं झालेलं आहे. आणि जे तुम्ही इथं बसलेले आहात ना, आपण म्हणतो वी आर उन्नती बायबल चर्च, आपण म्हणतो बायबल चर्चचे आपण जर लोक आहोत, आपल्याला हे ठाऊक असायला पाहिजे की आपला विश्वास नेमका काय आहे. आपला विश्वास हा आहे की तुमची आणि माझी अजिबात पात्रता नव्हती की आपण आपलं तारण करावं. आपलं तारण प्रभू येशू ख्रिस्तानं केलेलं आहे. त्याच्या कृपेद्वारे आपलं तारण झालेलं आहे, त्याच्या कृपेनं आपलं तारण झालेलं आहे. आणि त्यामुळे आपला विश्वास त्या प्रभू येशू ख्रिस्तावर आहे, मनुष्याच्या कृतीद्वारे का? बिलकुल नाही. त्या लोकांसाठी स्पेसिफिकली पॉल असं म्हणत आहे, मी तुमच्यासाठी प्रभूजवळ विनंती करतो आणि प्रार्थना करतो, गुडघे टेकतो आणि प्रार्थना करतो. कोण? या विशिष्ट लोकांसाठी. काय माझी प्रार्थना आहे? त्याच्या ऐश्वर्याच्या संपत्तीप्रमाणे त्यानं तुम्हाला दान द्यावं. आता आपण ज्यावेळेस त्याच्या ऐश्वर्याची संपत्ती शोधतो प्रभूची, तर तुम्हाला आणि मला सुवार्तेच्या पलीकडे दुसरी काहीच संपत्ती दिसणार नाही. आणि पॉल ते नमूद करतो की त्यानं मला त्याच्या सुवार्तेची अगाध संपत्ती दिली, ख्रिस्ताच्या सुवार्तेची. तो म्हणतो हे गुज कुणालाच ठाऊक नव्हतं, मंडळीला कळवण्यासाठी मला ते देण्यात आलं. आणि आज ही मंडळी सहभागितेची मंडळी आहे. आणि ही सहभागितेच्या मंडळीमध्ये तुम्ही आणि मी आहोत, जी ऐश्वर्याच्या संपत्तीला ओळखत आहोत की सुवार्ता हीच संपत्ती आहे. प्रियानो, ज्या वेळेस लोक तुमच्याकडे येतील आणि तुम्हाला म्हणतील ना की आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करतो आणि देव बाप ना तुम्हाला संपत्ती देईल, आज तुम्ही जर 100 रुपये दिले, तुम्ही घरी जाऊ तुम्हाला 1000 रुपये मिळतील, प्रियानो हे खोटं आहे बरं का. तुम्हाला एक मजेशीर गोष्ट सांगतो मी. नुकतीच माझं बायबल कॉलेज झालेलं होतं आणि मी
तिरची या ठिकाणी गेलेलो चेन्नईला. ओके, मला वाटतं माझं सेकंड इयर लास्ट सेमिस्टरचा जो स्पॅन असतो त्यामध्ये पूर्ण नव्हतं झालं माझं. आणि त्या ठिकाणी आम्हाला फील्ड मिनिस्ट्रीला द्यायचे. थोडंसं शांत करा त्यांना. आम्हाला ना फील्ड मिनिस्ट्रीला पाठवायचे. आणि फील्ड मिनिस्ट्रीमध्ये तिरची या ठिकाणी तमिळनाडूमध्ये खूप सारी मंदिर आहेत. ओके, खूप सारी मंदिर आहेत आणि खूप लोक त्या ठिकाणी आराधना उपासना करायला येत असतात. आणि मग जो मिशनरी होता त्यानं काय केलं, मला म्हटलं की एक राऊंड मारूया आपण आणि तुम्हाला मी मंदिरं दाखवतो. जे मंदिर आहेत ना ते खूप मोठे मोठे तुम्हाला दाखवतो. आणि मग त्यांनी मला काही मंदिरांमध्ये नेलं. खूप ह्यूज, खूप जुने जुने असे मंदिर होते, खूप सुंदर. म्हणजे त्यांचं जे स्ट्रक्चर आहे खूप ह्यूज, मोठे, लोक रांगांच्या रांगा. आणि ते मिशनरी मला म्हणाले की लोक इथं पूजण्यासाठी येतात. खूप मोठे मोठे मंदिर आणि फार विलक्षण त्यांचं बांधकाम वगैरे. आणि मग मला ते दाखवत होते. आणि तिथं स्त्रियांची एक वेगळी लाईन होती, पुरुषांची एक वेगळी लाईन होती. आणि जे बघे म्हणजे जे फक्त बघायला आलेले आहेत त्यांचं एक वेगळी लाईन होती. म्हणजे दर्शन वगैरे नाही, फक्त बघणं. मग मला ते मिशनरी घेऊन गेले आणि ते मला दाखवत होते किती मोठी लाईन आहे. आणि मग पुरुष आणि स्त्रिया ज्या आहेत त्या मंदिरात मोठं उंच असं, आणि ते लोक असे चालत होते आणि वर जाणार होते. तिथं ते काहीतरी मंदिर होतं, तिथं लोक चाललेले होते. काही वेळ आम्ही जे बघणारे आहोत गेल्यानंतर आम्हाला असं दिसलं की तिथं आम्हाला बंदी होती पुढे जायला. आणि आम्ही लांबून बघितलं की तिथं ना त्याची ग्रिल असतात ना जायचे, हात पकडायचे, तर ते सोनेरी होते. दरवाजा आहे ना, जो मेन दरवाजा तो सोन्याचा होता, म्हणजे जो ओपन होता. तर लांबून बघायला असं सोनं वाटत होतं. तर मी मिशनरांना विचारलं की हे सगळं असं सोनेरी सोनेरी दिसतंय, मी पित्तळ वगैरे तांब वगैरे काय आहे का असं. तर ते म्हणजे नाही, हे धातूंचा उपयोग नाहीये. ते म्हणते लिटरल सोनं आहे. म्हणजे हाताची जी ग्रिल आहे ते सोनं आहे, दरवाजा सोनं आहे. आणि म्हणजे आतमध्ये तुम्ही गेला तर देवीच्या आजूबाजूला सगळं सोनं आहे. म्हटलं बापरे, म्हणजे एवढं त्यांच्याकडे आहे. बोलतो हा खूप आहे. मी म्हटलं कसं काय. तर बोला ह्यांचा हा विश्वास आहे. समजा पुरुष त्या ठिकाणी जातो तर पुरुष गेल्यानंतर तिथे एक दान भंडार आहे त्याचा. त्या दान भंडारामध्ये तो जाऊन त्याची अंगठी काढतो, अंगठ्या टाकतो, चेनी काढतो, चेनी टाकतो. बायका त्यांचं सोनं त्या ठिकाणी त्या गंगाळामध्ये टाकतात. तर का बरं, कशाबद्दल. त्यांचा हा विश्वास आहे की जर समजा हे ना 1 तोळ्याची चेन तिथे टाकली तर इथून तो घरी जाऊस तोपर्यंत, ठीक आहे, म्हणजे तो त्या मंदिरापासून घरी जाऊस तोपर्यंत त्याला 10 तोळं सोनं मिळतं. त्यांचा हा विश्वास आहे. काय होतंय, इथून घरी जाऊस तोपर्यंत 10 तोळं सोनं मिळतं. आता तुम्ही आणि मी थोडंसं स्माइल करायला, तुमचे स्माइलिंग फेस आहेत, तुम्ही म्हणता की असं थोडी असतं. पण मला तुम्ही सांगा, त्यांना हा अनुभव आलेला आहे बरं का. ते उगीच तिथं आलेले नाहीयेत आणि ती गोष्ट करत नाहीयेत. त्यांना तसे अनुभव आहेत त्यांचे. कदाचित एका संगती दोघांसाठी झाले आणि त्यांनी अनेक लोकांना जाऊन सांगितलंय आणि ते अनुभव त्या ठिकाणी घेत आहेत म्हणून आलेले आहेत. तुम्ही आणि मी जे या ठिकाणी बसलोय, तुम्ही परत स्माइल करताय मला बघून. तुम्हाला लोकांना ऍड्रेस देऊ का मी. तुम्ही विचार करा, 1 तोळा टाकले की 10 तोळे मिळते. लोक आज येशू ख्रिस्त आणि त्याच्या शिक्षणासंदर्भात हेच करतात. तुम्ही देवाला द्या आणि देवाचा आशीर्वाद तुम्ही बघा, देव तुम्हाला आकाश आणि कपाटे उघडून देईल. आणि माणूस विचार करतो, अरे हा, मी जर देवाला दिलं तर देव मला देतं. म्हणजे देवाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा गिव्ह अँड टेक, फायनान्सच्या दृष्टिकोनातून पाहत ना. देवा बघ, मी तुला वेळ दिला का नाही, आता मग मला थोडासा कर बरं असं काहीतरी. मी आज चर्चला आलो की नाही सांग, मग थोडस इकडे काहीतरी कर. देवा बघ, आज मी पैसे दिले का नाही, आज मी थोडं दान टाकलं का नाही चर्चमध्ये, मग मला द्यायला पाहिजे का नाही, तू महिना माझ्या बरोबर जायला पाहिजे का नाही, मी तुला दिलं का नाही. आता तुम्हाला माहित आहे की आपली मानसिकता बिलकुल तशी झालेली आहे. का माहित आहे, कारण आपण भ्रष्ट. आणि पॉल काय म्हणतो, देवानं त्याच्या ऐश्वर्याच्या संपत्तीप्रमाणे तुम्हाला असं दान द्या. मग हे सो कॉल जे कॅरिझमॅटिक प्रिचर्स आहेत ना, ते असे म्हणतात, बघा कसं तुमच्या समोर उभं करतात, बघा देवाचं ऐश्वर काय तुम्हाला माहित आहे, सोन्याचे रोड आहेत. झाडं जर बघितले तुम्ही चांदीचे आहेत आणि त्याला सोन्याची फळं लागतात. जावा, तोडा, घ्या, घरी आणा. मग तुम्ही विचार करता, हा किती छान आहे. आणि त्याच्यावर तुम्ही चालणार आहे सोन्याच्या रोडवर. घर सोन्याचे, तुम्हाला सोनं खूप आवडतं लोकांना.
आणि ते ऐकलं तरी त्यांना छान वाटतं. हो बरोबर बरोबर. अरे मग कशाला इथं तुम्ही लक्ष देताय? तिथून तर तुम्हाला ऐश्वर्याचं दान देणार आहे. लक्षात घ्या किती देईल तो. मग भोळे बाबडे लोक विश्वास ठेवा लागलेत. हो बरोबर बरोबर. देवा जास्त काही नको, एकच फळ पाठवून दे फक्त. पण हे साफ चुकीचं आहे. मधी एक महाराष्ट्रामध्ये एक सो कॉल्ड ट्रेंड चालू झालेला बेथल चर्चचा. ओके, जे US मध्ये बेथल चर्च आहे त्यांचा. तर तो ट्रेंड असा होता, प्रार्थना चालू झाली ना तर गोल्ड डस्ट यायची. म्हणजे स्वर्गातून देव काय करायचा? गोल्ड डस्ट पाठवायचा. म्हणजे प्रार्थना चालू व्हायची, समोर गाणी चालू व्हायची, बघा देव त्याच्या संपत्तीचं प्रमाण तुम्हाला देत आहे, तुम्हाला काय मिळणार आहे पहा, डोळे बंद करा, गोल्ड डस्ट येणार आहे. तुम्ही ना हे गोल्ड डस्ट लक्षात ठेवा आणि ना नेटवर जावा नंतर, ओके, जाताना, आणि ना तुम्ही युट्यूबला टाका गोल्ड डस्ट म्हणून, ओके, इन ख्रिश्चन वर्शिप्स. तर तुम्हाला त्या ठिकाणी दिसतील. मग ना असं चमकी चमकी काहीतरी पडत आहे. मग ना काही काही लोक ज्यांच्या हातावर गोल्ड डस्ट पडणार तो आशीर्वादित बरं का. मग लोक माझ्या हातावर पडली, मग कुठंतरी बारीक एखादं काहीतरी दाखवायचं, हे चमकतंय 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 गोल्ड डस्ट. आणि हे प्रमाण खूप वाढलेलं होतं. विशेष करून युथ मीटिंग्स मध्ये खूप असते. ह्याचं प्रमाण मोठं मोठं होत होतं. का बरं? कारण लोकांचं आकर्षण त्या ठिकाणी आहे. आणि पॉल ज्या संपत्ती संदर्भात म्हणत आहे तिकडे शुल्लक कमी. काय उठून सुटून सुवार्तेविषयी बोलायचं आहे? माहिती आहे की आम्हाला येशू ख्रिस्त आहे, काहीतरी नवीन द्या. आणि पॉल म्हणतो नाही, त्याने आपल्या ऐश्वर्याच्या संपत्तीप्रमाणे तुम्हाला असं दान द्यावं. तुम्ही इथं बसलेले प्रत्येक जण कशामध्ये प्रौढ व्हावं माहितीये का? ख्रिस्ताच्या सुवार्तेमध्ये. एवढं प्रौढ व्हावं की आपण जे पौलाचं जीवन पाहिलं ना, जो मी बंदिवान, मी प्रभूमध्ये आभार मानतो की मी सध्या जेलमध्ये आहे, मी तुरुंगामध्ये आहे, ही जी प्रौढता आहे ना ती प्रौढता प्राप्त व्हावी. तुमचा जो काही लो असेल ना जीवनामधील, एकदम खालच्या थरातील तुमची पातळी, ज्याच्यामध्ये तुम्ही दुःखी आहात, जगातील गोष्टींनी तुम्हाला त्रास होत आहे, त्याच्यामध्ये ख्रिस्ताच्या सुवार्तेनं, त्याच्या संपत्तीनं तुम्ही धनवान व्हावं, ही तुमची अवस्था असावी. आणि हे फक्त कोण करू शकतं? ख्रिस्ताची सुवार्ता, दुसरं काहीच नाही. सॅटिस्फॅक्शन कशामध्ये असणार तुमचं? ख्रिस्ताच्या सुवार्तेमध्ये. म्हणून पॉल काय म्हणतो? तुमच्यासाठी मी प्रभूजवळ विनंती करतो, प्रार्थना करतो की तुम्ही कसं असावं? धनवान असावं. कसं धनवान असावं? ख्रिस्ताच्या अगाध संपत्तीनं, त्याची अगाध संपत्ती, आणि त्या संपत्तीने तुम्ही जावं, ही प्रार्थना आहे. पॉल प्रार्थना करतो मंडळीसाठी. बघा, त्याने आपल्या ऐश्वर्याच्या संपत्तीप्रमाणे तुम्हाला असे दान द्यावे की तुम्ही त्याच्या आत्म्याच्या द्वारे अंतर्यामी बलसंपन्न. करीन करास याचं पहिलं पत्र 16वा अध्याय. ओके, करीन करास पहिलं पत्र याचा 16वा अध्याय आणि वचन 13. पॉल काय म्हणतो बघा, सावध असा, विश्वासात स्थिर राहा, मर्दासारखे वागा आणि खंबीर व्हा. का बरं? कारण तो प्रार्थना करत आहे की पहा, हे सगळं आजूबाजूला असणार आहे, तुम्ही स्ट्रेंथन व्हा. मी तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे. माझी प्रार्थना कशी आहे की तुम्ही स्ट्रेंथन असावं, तुम्ही सामर्थ्यानं भरलेलं असावं, अंतर्यामी बलसंपन्न असावं, खंबीर व्हावं, मला संपन्न असावं, अशी तो प्रार्थना करत आहे. तो म्हणत आहे की माझी विनंती आहे तुम्हासाठी की तुम्ही अंतर्यामी बलसंपन्न व्हावं. फिलिप्पियरास पत्र याचा 4था अध्याय आणि वचन 13. पुन्हा तीच प्रार्थना तुम्हाला दिसते बघा. मला सामर्थ्य देणाऱ्याच्या ठाई मी सर्व काही कराव्यास शक्तिमान आहे. म्हणजे काय कराव्यास शक्तिमान आहे? कलसेकरास पत्र 1ला अध्याय 11वा वचन बघा. सर्व प्रकारची सहनता व धीर ही तुम्हास आनंदासह प्राप्त व्हावी, म्हणून त्याच्या गौरवाच्या पराक्रमानुसार तुम्ही सर्व प्रकारच्या सामर्थ्याने पूर्ण व्हावं. एक पुन्हा एक कॅरिझमॅटिक सर्कलमध्ये ही प्रार्थना असते किंवा हे वचन घेण्यात येतं. मला सामर्थ्य देणाऱ्याच्या ठाई मी सर्व काही कराव्यास शक्तिमान आहे. आणि मग सांगण्यात येतोय तुम्ही सगळं करायला शक्तिमान आहे जर तुमच्याकडे सामर्थ्य आहे. आणि ह्या शब्दाचा उपयोग, या वचनाचा उपयोग करण्यात येतो. पण हे सामर्थ्य कशासाठी देण्यात आलेलं आहे?
याविषयी आपल्याला माहित नाही. हे सामर्थ्य कुठलं आहे? हे सामर्थ्य पुन्हा ख्रिस्ताच्या वधस्तंभाचं आहे. ज्या टाइमला तुम्हाला सुवार्ता समजते, तुमच्या जीवनामध्ये सामर्थ्य प्रभू पुरवतो, कारण वधस्तंभ हेच सामर्थ्य आहे, दुसरं काहीच नाही. काही लोकांना असं वाटतं सामर्थ्यानं भरणं म्हणजे विभिन्न प्रकारच्या काहीतरी अलौकिक अन्यसाधारण गोष्टी करणं. सामर्थ्यानं भरणं म्हणजे डोक्यावर हात ठेवणं, ह्याला पाड, ह्याला फूक मार, ह्याला काहीतरी कर, म्हणजे असलं काहीतरी सामर्थ्य. कारण ते सामर्थ्य नाहीये. सामर्थ्य कोणतं आहे बघा, पॉल काय म्हणतो बघा, फिलिप्पियरास पत्र 4 अध्याय. ओके, बघा सामर्थ्य कुठलं आहे. ओके, 4 अध्याय. कुणाकोणाला वाटतं की सामर्थ्यानं भरावं? लवकर सांगा, कुणाकोणाला वाटतं सामर्थ्यानं भरावं? है ना, प्रत्येकाला वाटतं मायामध्ये सामर्थ्य असावं. ओके, बघा सामर्थ्यानं काय होतं. पहिला वचन वाचा 13 अध्याय 4 फिलिप्पियरास पत्र आणि वचन 13 वाचा बरं मोठ्याने कोणीतरी. हा, बरोबर आहे. मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मला सर्व काही करायला मी कसं आहे. मग सर्व काही म्हणजे काय काय करू शकाल तुम्ही सामर्थ्य मिळाल्यावर? ब्रिज वरून चाललाय, ट्रॅफिक आहे, फुल अडकलेलं आहे, तुम्ही सामर्थ्य माझ्यामध्ये सामर्थ्य मेरे को जाने का है, प्रभू मध्ये मी सर्व करायला शक्तिमान आहे. हा ना, सगळं करतो मी, शक्तिमान आहे. हे सामर्थ्य. बघा काय होतं. सी कॉन्टेक्स्ट बघायचा काय, अध्याय 4 आणि वचन 10 पासून पुढे नीट बघा काय म्हटलंय. पॉल कसलं सामर्थ्य म्हणतो तो म्हणतो, मला प्रभूच्या ठाई मोठा आनंद झाला की आता तरी तुमची मत विषयीची काळजी पुन्हा जागृत झाली. ही काळजी तुम्ही करतच होता, पण तुम्हाला आता संधी नव्हती. बघा काय म्हणतो, सामर्थ्य कसलं आहे. मला उणे असल्यामुळे मी बोलतो असे नाही, कारण ज्या स्थितीत मी असेन ती तृप्त राहणे आज शिकलो आहे. ओके, ज्या स्थितीत मी आहे त्याच्यामध्ये तृप्त राहण्यास मी शिकलेलो आहे. 12 वचन, अडचणीत राहणे मला समजते, संपन्नतेत राहणे समजते, प्रत्येक प्रसंगी व सर्व प्रसंगी अन्न तृप्त राहणे, शुद्धीत असणे, संपन्न असणे, विपन्न असणे ह्याचे शिक्षण मला मिळाले आहे. मला सामर्थ्य देणाऱ्या ठाई मी सर्व काही करण्यास शक्तिमान आहे. मला समजतं कुठलं सामर्थ्य म्हणतो. प्रत्येक प्रसंगात मला दुःखात राहणं समजतं, मला विपन्नतेत राहणं समजतं, मला संपन्नतेत राहणं समजतं. ही मॅच्युरिटी बोलतो, मी प्रत्येक परिस्थितीत राहण्यामध्ये सक्षम आहे. हे प्रभूने दिलेलं मला सामर्थ्य आहे. हे सामर्थ्य दुसरं तिसरं काहीच नाही बरं का. हे सामर्थ्य प्रभूचं शिक्षण आहे. हे सामर्थ्य येशू ख्रिस्त आहे. हे सामर्थ्य येशू ख्रिस्ताचा वधस्तंभ आहे. कसं बघा, वचन काय म्हणतं. करिन्थकरास पहिलं पत्र पुन्हा बघा जरा आपण, मग तुम्हाला अधिक स्पष्टपणे कळेल. करिन्थकरास पहिलं पत्र याचा पहिला अध्याय आणि वचन 18. बघा काय म्हटलंय. कारण ज्यांचा नाश होत आहे त्यास वधस्तंभाचे शिक्षण मूर्खपण आहे, तरी ज्यास तारण प्राप्त होत आहे अशा आपणास ते देवाचं सामर्थ्य आहे. गेट इट. काय देवाचं सामर्थ्य आहे? वधस्तंभ. तुम्हाला मी सांगतो, तुम्हाला असं वाटतं की आम्ही सामर्थ्याने भरावं? हो, येशू ख्रिस्ताच्या शिक्षणाने भरा. ह्याच्याशिवाय दुसरं सामर्थ्य कुठलं नाहीये. म्हणजे तुम्ही मुख उघडलं, तुमच्या मुखातून सामर्थ्य बाहेर निघाला पाहिजे. म्हणजे काय? नाही, हे सामर्थ्य नाही. फुस करून पाडणं, फुस करून कोट फिरवणं, काहीतरी विभिन्न प्रकारचं बोलणं, काहीतरी आहे याच्यामध्ये नाही. जेव्हा तुम्ही मुख खोलाल, तुमच्या मुखातून जर काही बाहेर यावं, ख्रिस्ताचा वधस्तंभ आणि त्या वधस्तंभाचं शिक्षण, कारण ते देवाचं सामर्थ्य आहे. जो मनुष्य हे करत नाही तो देवाच्या सामर्थ्यापासून खूप लांब आहे. आणि प्रियानो, हे सर्रास चालू आहे. हे सर्रास चालू आहे.
वधस्तंभाच्या शिक्षणाऐवजी अन्य शिक्षण देण्यात येत आहे. मनुष्याला आध्यात्मिक गोष्टींऐवजी दैहिक गोष्टी प्रदान करण्यात येत आहेत. आणि पॉल बिलकुल ती प्रार्थना करत आहे की अरे जे तुम्ही विश्वासणारे, जे तुम्ही वेगळे केलेले, तुम्हासाठी मी प्रार्थना करताय, तुम्हासाठी मी प्रभूजवळ विनंती करत आहे की प्रभूनं त्याच्या ऐश्वर्याच्या संपत्तीप्रमाणे, त्याच्या ऐश्वर्याची संपत्ती काय वचन म्हणतं, वधस्तंभ आणि त्याचं शिक्षण, त्या संपत्तीप्रमाणे त्यानं तुम्हाला असं दान द्यावं. तुम्ही ते दान घ्या. कुठलं दान? सामर्थ्यानं भरण्याचं दान. सामर्थ्य कोणतं? ख्रिस्ताच्या वधस्तंभाचं. प्रत्येक शास्त्रातील, ठीक आहे, हे तुम्ही शास्त्र घ्या आणि ह्या शास्त्राला तुम्ही पलटी मारा, शोधा, काहीही बघा, तुम्हाला कुठं घेऊन जातं माहित आहे शास्त्र? येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाकडे. कारण ते केंद्रस्थान आहे पवित्र शास्त्राचं. जो मनुष्य तुम्हाला भूलथापा देतो, तो मनुष्य ख्रिस्ताच्या शिक्षणापासून तो मनुष्य तुम्हाला देहाच्या गरजांकडे घेऊन जातो. आणि तो घेऊन जात आहे तुम्हाला आणि तुम्ही फसत आहात. तो देवाचं नाही, स्वतःच गौरव करत आहे. आणि म्हणून पॉल ही गोष्ट सांगत आहे तुम्हाला आणि मला. पॉल म्हणतो मला सामर्थ्य देणाऱ्याच्या ठाई मी सर्व काही कराव्यास शक्तिमान आहे. लोक म्हणत मला सामर्थ्य मिळालं आहे, मी काही करू शकतो. मग ते जात आहेत, डोक्यावर हात ठेवत आहेत, प्रार्थना करत आहेत. काही जण मेलेले आहेत, त्यांना म्हणत आम्हाला उठवा, कारण का माझ्यामध्ये सामर्थ्य आहे. काही जण आमच्यामध्ये पवित्र आत्मा दिलेला आहे. कशासाठी दिलेला आहे तो? का दिलेला आहे तो? त्याचं काम काय आहे? हो, हे सगळं आम्हाला माहित नाही, आम्हाला ह्याची गरज नाहीये. पण प्रियानो, ऍट द टाइम तुम्ही देव म्हणता, ज्यावेळेस तुम्ही त्रैक्य म्हणता, ज्यावेळेस तुम्ही ख्रिस्त म्हणता, ज्यावेळेस तुम्ही पवित्र आत्मा म्हणता, सिद्धांताला सुरुवात झालेली आहे. आणि तुम्हाला ह्यांचे सिद्धांत माहित असणं, ठाऊक असणं आवश्यक आहे. तुम्ही असं नाही म्हणू शकणार की अरे मला हे ठाऊक नाही, पण मला अमुक अमुक ठाऊक आहे. तुम्हाला डिग करणं गरजेचं आहे. कारण वचन पुन्हा काय म्हणतं बघा, मला सामर्थ्य देणाऱ्याच्या ठाई मी सर्व काही कराव्यास शक्तिमान आहे. 14 वचन. तथापि बघा तो काय म्हणतो, तथापि माझ्या संकटात तुम्ही माझे सहभागी झाला, हे ठीक केले. तो म्हणतो हे सगळ्या करण्यासाठी मला शक्तिमान तो करतो. तुम्ही ना स्कॅटर्ड नाही होणार. ज्यावेळेस तुम्हावर काही ह्या जगातील दुःख येईल, संकट येईल, क्लेश येईल, तुम्ही स्कॅटर्ड नाही होणार. अरे माहिती काय झालं नाही, तुम्ही फर्म असाल, तुम्ही फोकस असाल. अरे मला खूप मोठा लॉस झाला, अरे माझ्या कुटुंबामध्ये अमुक झालं, अरे माझं हे झालं. तुम्ही स्थिर असाल, तुम्ही अस्थिर नसाल. आणि हेच देवाचं वचन आहे. रोमकरास पत्र 7 अध्याय आणि वचन 22. बघा पुन्हा एकदा त्याच ठिकाणी आपण जात आहे. तरी माझ्या अवयवात, तो म्हणतो, माझे अंतःकरण जे आहे ते देवाच्या नियमशास्त्रामुळे हर्ष करते. हर्ष करत आहे. कशाबद्दल बरं? कारण देवाचं वचन मच्या आतमध्ये आहे. का आहे? कारण सामर्थ्य त्यामध्ये आहे. दुसरं बाहेरचं काहीच नाहीये. एव्हरीथिंग इज स्क्रिप्चरल. सगळं स्क्रिप्चरल आहे. आणि ती पॉल प्रार्थना करत आहे. पॉलाची प्रार्थना बिलकुल ती आहे, निवडलेल्यांसाठी, वेगळं केलेल्यांसाठी. तुम्ही जर त्यामधील आहात तर हे वचन तुम्हासाठी आहे. त्याने आपल्या ऐश्वर्याच्या संपत्तीप्रमाणे तुम्हास असे दान द्यावे की तुम्ही त्याच्या आत्म्याच्या ठाई, आत्म्याच्या द्वारे अंतर्यामी बलसंपन्न व्हावे. बलसंपन्न, एकदम शक्तिशाली, पॉवरफुल, सामर्थ्याने भरलेले, बलसंपन्न, शक्तिशाली. का बरं? कारण बघा, ख्रिस्ताने तुमच्या अंतःकरणामध्ये तुमच्या विश्वासाच्या द्वारे वास करावा, यासाठी की तुम्ही प्रीतीत मुळावलेले व पाया घातलेले असे असून. बघा तो काय म्हणत आहे, तुम्ही कसे असावे? तुम्ही असे असावे, ख्रिस्ताने तुमच्या अंतःकरणामध्ये तुमच्या विश्वासाच्या द्वारे वास करावा. त्यानं पुन्हा एकदा वचन 16, त्याने आपल्या संपत्तीप्रमाणे तुम्हाला दान द्यावे. त्याची संपत्ती कोण आहे? खालचं वचन म्हणतं ख्रिस्त. त्यामुळे मी तुम्हाला वारंवार ही गोष्ट सांगत आहे आणि मी हे सांगायला कधीच थकणार नाही.
की तुमचा आणि माझी संपत्ती फक्त ख्रिस्त आहे. आणि मग पॉल जी प्रार्थना करत आहे ती विश्वासणाऱ्यांसाठी आहे. कसली प्रार्थना आहे? की ख्रिस्तानं तुमच्या अंतःकरणात वास करावा, त्यानं तुमच्या अंतःकरणामध्ये वास करावा. का बरं? तुम्ही बलसंपन्न व्हावं. तुमच्या घरामध्ये समजा तुम्ही रात्री झोपलेला आहात आणि घरावर नॉक होतं, आणि तुम्ही पाहता तुमच्या की होल मधून की अरे कोणतरी एक व्यक्ती दिसत आहे. ओके, आणि तो व्यक्ती एकदम असा सडपातळ आहे, खूप बारीक, हाडकुळ आहे, एकटाच आहे. ओके, एकदम हाडकुळ आहे असा. ओके, आणि तुम्ही की होल मधून बघताय, एकदम बारीक, बरं का, एकदम म्हणजे एकदम बारीक आहे, हाडकुळा. आणि तुम्ही ते बघता, तुमच्या शरीरयष्टीच्या मानानं तो काहीच नाहीये, म्हणजे एकदम असा. आणि तो बाहेर उभा आहे, तुम्ही बघता अरे कोणतरी आहे असं म्हणता, तुम्ही दरवाजा खोलता. ओके, जर समजा तुमच्या असंच नॉक झालं आणि तुम्ही की होल मधून पाहिलं की तुमच्या घराच्या बाहेर तुमच्यापेक्षा पण धष्टपुष्ट, ठीक आहे, कोणीतरी असा व्यक्ती उभा आहे ज्याचे हात असे आहेत, मुच्छी वगैरे अशी आहे, आणि तो दरवाजाच्या बाहेर थांबलेला आहे. ओके, तुम्ही दरवाजा खोला, सेफ्टी डोर तुम्ही खोलाल का डायरेक्ट? नाही. कोण आहे, काय पाहिजे? बरोबर आहे. जर समजा तोच व्यक्ती थोडासा बारीक आहे आणि रात्रीची वेळ तुम्ही काय पाहिजे, तुमचा आवाज चेंज झालाय. का बरं? कारण तुम्ही काय करता, अधिकार त्याच्यावर चालवण्याच्या दृष्टिकोनातून बघता. पण समोर जर तुमच्यापेक्षा कोणतरी शक्तिशाली आहे तर तुम्ही काय करता, कोण पाहिजे, काय पाहिजे? कारण का? भीती अशी, कदाचित त्यानं जर दोन्ही हात जर आमच्या सेफ्टी डोअरला पकडले आणि खेचले तर तो दरवाजा पण खेचून काढेल, एवढी ताकद त्याच्यामध्ये दिसत आहे आम्हाला. प्रियानो, लक्षात घ्या, तुम्ही अंतर्यामी बलसंपन्न होणं हे अतिशय महत्वाचं. कारण लक्षात घ्या, तुमच्यावर जो हल्ला करणार आहे ना, तो साधा सुद्धा बिलकुल नाहीये बरं का. देवाच्या लोकांवर जो हल्ला करणार आहे तो साधा सुद्धा बिलकुल नाहीये. आणि पॉल, आपण हे पुढे जेव्हा जातोय ना, बिलकुल हे एक्सप्लेन करतो ज्यावेळेस आध्यात्मिक युद्धाचा प्रश्न येतो. आणि तो म्हणतो ह्या जगामध्ये तुम्ही राहत असताना 6व्या अध्यायामध्ये म्हणतो की कशी तुम्हाला शस्त्र सामग्री धारण करायची आहे, तुम्ही कसं बलसंपन्न व्हायचंय. नहीं तो हमारा तन्मय है बोल रहा है आ जाओ कोई भी, देखता है. नाही, अंतर्यामी बलसंपन्न म्हणजे तुम्हाला आणि मला विचार करणं गरजेचं आहे. किती शक्तिशाली किती असायला पाहिजे, तो किती भरलेला असायला पाहिजे. कारण जो समोर आहे तो डेंजरस आहे, ज्याच्या संगती तुमचं युद्ध आहे तो डेंजरस आहे. तुम्ही कसा असायला पाहिजे, यू शुड बी प्रोटेक्टिव्ह. मग कसं होणार ते? तुम्ही अंतर्यामी बलसंपन्न फक्त ख्रिस्ताद्वारे, दुसरं काहीच नाही बरं का. कितीही मोठं सेफ्टी डोअर लावलं, ठीक आहे, कितीही मोठा आम्ही सेक्युरिटी केली, काहीही केलं तरी त्याचा काहीच उपयोग नाही. तुम्हाला आणि मला फार जागृत असणं आवश्यक आहे. कशा बाबतीत? अंतर्यामी बलसंपन्न होण्याच्या बाबतीत. वचन असं म्हणतं, ख्रिस्तानं तुमच्या अंतःकरणामध्ये तुमच्या विश्वासाच्या द्वारे वास करावा. तुमच्या अंतःकरणामध्ये जर कोण असावा तर तो ख्रिस्त येशू असावा, त्यानं वास करावा. कारण प्रयत्न तुमचा आणि माझा फक्त तोच आहे बरं का. जर तुम्हाला ह्या जगामध्ये वाचायचंय, ओके, सेफ राहायचंय, तुम्हाला कोण असणं गरजेचं आहे माहिती आहे का? फक्त ख्रिस्त येशू, नथिंग एल्स. दुसरं कोणच नाही, फक्त ख्रिस्त येशू. चेक युअर सेल्फ की तुम्ही त्यातले आहात का, की तो तुम्हाला सेफ करेल, तो तुम्हाला सेफ ठेवेल, तो तुम्हाला प्रोटेक्ट करेल. अंतर्यामी बलसंपन्न होणं, पौलाची प्रार्थना बिलकुल ती आहे. प्रियानो, वचन 14, 15 आणि 16 हा आपण पाहत आहोत. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला एकच गोष्ट वारंवार दिसत आहे पौलाच्या प्रार्थनेमध्ये, की तुम्ही सामर्थ्यानं भरावं. आणि ते सामर्थ्य कुठलं? ख्रिस्ताच्या वधस्तंभानं भरावं. या सामर्थ्यानं भरणारे तुम्ही असणं अत्यावश्यक आहे. आणि हीच तुमची प्रार्थना आहे. आता ही पौलाची मंडळीसाठी प्रार्थना आहे. माझी विनंती आहे तुम्हाला की येणारा हा संपूर्ण आठवडा
तुम्ही आणि मी ज्यावेळेस आपल्यासाठी प्रार्थना करू, स्वतःसाठी किंवा कुटुंबासाठी आपण प्रार्थना करू, तर तुमची आणि माझी प्रार्थना याच्या व्यतिरिक्त दुसरी काहीच नसावी बरं का. की प्रभू, तू आम्हाला अंतर्यामी बलसंपन्न कर. अंतर्यामी बलसंपन्न कर कशासाठी? यासाठी की ह्या जगात ज्यावेळेस आम्ही जगू त्यावेळेस ख्रिस्ताचं जे वास्तव्य आमच्यामध्ये असेल, त्या वास्तव्यानं प्रभू आम्ही या जगामध्ये स्वतःला ठेवावं, बलसंपन्न असावं आणि तुझ्या सामर्थ्यानं भरावं. कुठलं सामर्थ्य? ऐश्वर्याच्या संपत्ती प्रमाण असणारं सामर्थ्य. आणि देवाच्या ऐश्वर्याची संपत्ती त्याचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त. त्यामुळे याचा अर्थ काय माहित आहे का? की तुमची आध्यात्मिक प्रौढतेमध्ये वृद्धी होईल. आज जग एका फार विचित्र वलयाकडे जात आहे. ख्रिस्तामध्ये असणाऱ्या लोकांना, आधुनिक मंडळांमध्ये त्यांना असं वाटत आहे की ख्रिस्ताची जी, देवाची जी आगाध संपत्ती आहे, ती संपत्ती नेमकी कोणती? तर ते म्हणत आहेत की तशीच संपत्ती तुम्हाला या जगामध्ये प्राप्त होईल. ख्रिस्ताची आगाध संपत्ती त्याचा एकुलता एक पुत्र आहे प्रभू येशू ख्रिस्त, जो तुमच्या आणि माझ्या पातकांसाठी या पृथ्वीवर आला, ज्यानं तुमची आणि माझी रदबदली केली. त्या संपत्तीची सुवार्ता तुमच्या आणि माझ्या अंतःकरणामध्ये असेल, कारण ते तुमचं आणि माझं संरक्षण करेल. या जगामध्ये जगत असताना अनेक लोभ, अनेक वासना तुमच्या समोर येतील. कोण तुम्हाला सेव्ह करेल? ख्रिस्ताच्या संपत्तीची सुवार्ता. कोण तुम्हाला वाचवेल? ख्रिस्ताच्या संपत्तीची सुवार्ता. तुमची प्रार्थना काय असावी? हे प्रभू, जी स्वर्गाची आगाध संपत्ती आहे त्यानं देवा तो आम्हाला भर आणि आम्हाला अंतर्यामी बलसंपन्न कर. ज्यावेळेस तुम्ही बलसंपन्न असाल, तुम्हाला काबूत करायची कुणाची हिंमत नाही आहे बरं का. तुमच्यावर कंट्रोल करायची कुणाची हिंमत नाहीये. कारण का? जो तुम्हामध्ये आहे तो या सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ आहे. तो तुमच्यावर कोणत्याही प्रकारचे हल्ले करू देणार नाही. तो तुमचं संरक्षण करेल, तो तुम्हाला प्रोटेक्ट करेल. आणि बिलकुल ही मागणी पॉल मंडळीसाठी करत आहे. प्रियानो, मी पुन्हा सांगतो, जर पौलाची ही प्रार्थना तुम्हाला लागू व्हावी अशी जर तुमची इच्छा आहे, तर पुन्हा एकदा त्या साच्यामध्ये तुम्ही बसलेले आहात का चेक करा. पवित्रीकरणासाठी निवडलेले, वेगळे केलेले, नेमलेले आम्ही आहोत का? काय आम्ही आमचे अपराध आणि आमची पातके हे मान्य करत आहोत? आम्ही आमच्या डिप्रॅव्हिटीमध्ये होतो, आम्ही आमच्या भ्रष्टतेमध्ये होतो आणि प्रभूने आमची निवड केली. पॉल जे म्हणत आहे की विसरू नका, हो आम्ही अजून विसरलो नाही, या कॅटेगरीत आम्ही आहोत का? आम्ही आमच्या संपन्नतेत, आम्ही आमच्या विपन्नतेत म्हणत आहोत की नाही, ख्रिस्ताच्या सामर्थ्यानं, त्याच्या वधस्तंभानं आम्हाला आवळून धरलेलं आहे. प्रियानो, जर हे वचन तुम्हाला कळत आहे, तुम्ही नक्कीच प्रोटेक्शन मध्ये आहात. कुणाच्या? प्रभू येशू ख्रिस्ताच्या. आणि पॉलाची ही प्रार्थना मंडळीला अधिक उत्तेजना देणारी ठरत आहे. देव माफ करो, या वचनाद्वारे तुम्हाला त्याची कृपा समजो आणि त्याच्या कृपेमध्ये तुम्ही अधिक स्थिर व्हा. पुढील रविवारी याचा जो पुढचा भाग आहे पौलाच्या प्रार्थनेचा, तो आपण बघूया आणि स्वतःला पुन्हा चाचपडून घेऊया. प्रार्थना करूया आपण. प्रभुदेव बापा, आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो, विनंती सादर करतो प्रभूजी. पॉल जी प्रार्थना करतो तीच प्रार्थना प्रभुदेव बापा मंडळीसाठी अशी आहे की प्रभू, तू तुझ्या ऐश्वर्याच्या संपत्तीप्रमाणे आम्हास असे दान दे की तुझ्या आत्म्याच्या द्वारे अंतर्यामी आम्ही बलसंपन्न व्हावे. ख्रिस्ताने आमच्या अंतःकरणामध्ये विश्वासाच्या द्वारे वास करावा, यासाठी की आम्ही प्रीतीत मुळावलेले व पाय घातलेले असे असून तिची रुंदी, लांबी, खोली व उंची किती हे सर्व पवित्र जनांसह समजून घ्यावयास व बुद्धीस अगम्य अशी ख्रिस्ताची प्रीती ओळखून घ्यावयास शक्तिमान व्हावे, की आम्ही देवाच्या सर्व परिपूर्णतेइतके परिपूर्ण व्हावे. प्रभू, ज्याची काही मागणी किंवा कल्पना आम्ही करतो त्यापेक्षा आम्हामध्ये कार्य करणाऱ्या शक्तीने फारच फार कराव्यास जो शक्तिमान आहे
त्याला पिढ्यानपिढ्या मंडळीत व ख्रिस्त येशूमध्ये युगानयुग गौरव असो. आमेन.